न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। शिक्षण विभागाने सुटका करूनही शिक्षक BLO कामात अडकलेलेच। शिक्षकांना कराव्या लागणाऱ्या विविध कामांचे शैक्षणिक अशैक्षणिक असं वर्गीकरण करून शिक्षकांनी निवडणूक कामकाजातील केंद्रस्तरीय अधिकारी BLO या कामातून सुटका करण्यात आली आहे। प्रत्यक्षात जिल्हा प्रशासनाकडून शिक्षकांची BLO कामातून मुक्तता करण्यास नकार दिला जात असल्याचं समोर आलंय। त्यामुळे शिक्षण विभागाच्या आदेशाचं उल्लंघन होत असल्याचं स्पष्ट झालंय। शिक्षण हक्क कायदा 2009 मधील कलम 27 नुसार शिक्षकांना अशैक्षणिक काम देण्यास मनाई आहे। राज्यातील सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार वर्षातून प्राथमिक वर्गासाठी किमान 200 दिवस, उच्च प्राथमिक वर्गासाठी किमान 220 दिवस अध्यापन होणं बंधनकारक आहे। असे असूनही शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जातात। या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासावर बाधक परिणाम होतो। त्यामुळे विविध संघटनांकडून शिक्षकांना अशैक्षणिक कामं न देण्याबाबत दिली जाणारी निवेदने, आमदारांकडून होणारी मागणी विचारात घेऊन शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती। या समितीने शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामांचे अ, ब आणि क असे वर्गीकरण करून शासनाला अहवाल सादर केला होता। त्यानुसार शिक्षण विभागाशी संबंध नाही किंवा अन्य विभागांकडून परंपरागत जी कामं शिक्षकांना दिली जातात, शिक्षकांचा संबंध नसलेला माहिती भरण्याचं काम अन्य साधने वापरून पूर्ण करता येऊ शकतात, अशी कामं अशैक्षणिक म्हणून निश्चित करण्यात आली आहेत। RTE 2009 नुसार अनिवार्य कामांमध्ये जनगणना, आपत्ती निवारण, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या कामांचा समावेश आहे। शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या अशैक्षणिक कामांमध्ये BLO या कामांचा समावेश आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने BLO म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांची सुटका करणं आवश्यक आहे। मात्र त्याबाबत शिक्षकांनी केलेले अर्ज जिल्हा प्रशासनाकडून नाकारण्यात आल्यात। त्यामुळे शिक्षण विभागाच्या आदेशाचं उल्लंघन होत असल्याचं दिसून येत आहे। राज्यभर प्रामुख्याने प्राथमिक शिक्षकांना बूथ लेवल ऑफिसरची कामं दिली जाते। उपाययोजनांच्या मदतीने मतदार यादीत नावे समाविष्ट करणे, नावे वगळणे, तहसील कार्यालयात बैठकांना उपस्थित राहणं हे वर्षभर चालणारं काम आहे। हे काम करणारे शिक्षक वर्गात शिकत असताना अनेकदा नागरिक संबंधित कामे घेऊन येतात। त्यामुळे शिकण्या व शिकवण्याचा वेळ खराब होतो। शिक्षण विभागाचा शासन निर्णय आल्यानंतरही हे काम काढून घ्यायला महसूल विभाग तयार नाही, ही शिक्षक समुदायातील संतापाची भावना वाढवणारी बाब आहे। शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी या प्रश्नी स्पष्टता आणण्यासाठी हस्तक्षेप करतील अशी अपेक्षा आहे, असं ऍक्टिव्ह फीचर्स फोरम महाराष्ट्राचे संयोजक भाऊ चास्कर यांनी सांगितलंय। दरम्यान शिक्षकांना BLOचे काम देता येणार नाही असा शिक्षण विभागाने निर्णय घेतलेला आहे। मात्र त्याचे पालन होत नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून देऊन पुढील कारवाई करण्यात येईल असं प्राथमिक शिक्षक संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केलंय। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।